नमस्कार मित्रांनो, माझे नाव बाळासाहेब पवार आहे आणि मी LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आपण जीवन जगत असताना आपल्याला पैशाची नेहमी अडचण असते, पैशाची कमतरता असते। आपलं उत्पन्न आपण कितीही वाढवलं तरी पैशाची आपल्याला तुटवडा भासतो, आपल्याला पैशाची कमतरता भासते। मित्रांनो, ती कमतरता भासू नये आणि आपल्या भविष्यातील पैशाचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला 2 ॲग्रीमेंटची खूप गरज आहे। एक आहे इन्कम ॲग्रीमेंट आणि एक आहे लॉस ॲग्रीमेंट। म्हणजे 2 ॲग्रीमेंट अशा प्रकारचे आहेत की एक तुमच्या जीवनामध्ये होणारा भविष्यात नुकसान जे होणार आहे हॉस्पिटलचं ते भरून काढण्यासाठी एक करार करणं गरजेचं आहे आणि आपण जे पैसे कमवतो ते सतत आपल्या घरी आले पाहिजेत, त्यासाठी इन्कम ॲग्रीमेंट पण करणं गरजेचं आहे। मित्रांनो, पूर्वीच्या काळचा प्लॅन वेगळे होते आणि आजचे प्लॅन वेगळे आहेत। आज इतकी सुविधा झालेली आहे, परंतु आपल्याला माहिती नसल्यामुळं किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच नुकसान होतं। मला सांगा, प्रत्येक माणूस हा नैसर्गिक आहे, पुढे काय घडणार आहे हे कुणाच्याही हातात नाही, परंतु प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्याला कुणीही सोडवत नाही आपला प्रॉब्लेम। कर्जसुद्धा वेळेला मिळत नाही। मित्रांनो, तशी वेळ येऊ नये म्हणून आपल्याला सगळं काही आपल्या हातात असतं, परंतु वेळ वाया न जाऊ देता आपण त्याचं प्लॅनिंग केलं तर आपल्याला खूप फायदा होतो, नुकसान कधीच होत नाही। मित्रांनो, आपण जर पैशाची बचत केली, बँकेत करण्याऐवजी LICत बचत केली तर आपल्याला काय होतं, मोठं इन्कम गॅरंटी पत्र मिळतं। जसं आपण आता 5,000 रुपये भरले तर आपल्याला 20 लाख रुपये लिहून दिले जातात। म्हणजे 20 लाख रुपये न भरताच आपल्याला त्याची गॅरंटी देते आपल्याला मिळते। मला सांगा, बँकेमध्ये आपण 20 लाख भरलेल्या काही बँका बंद होतात, ते आपल्याला भरलेले मिळत नाहीत, इंटरेस्ट सोडा। हे वस्तुस्थिती आपण पाहतोय। आज जर 2 किलोमीटरचा विचार केला, पिंपरी ते काळेवाडी फाटा, पिंपरीमध्ये रुपी बँक होती, बंद झाली। सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक बंद झाली, ज्योतिबा सहकारी बँक बंद झाली, पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक होती ती बंद झाली आणि एक पतपेढी श्रीनिवास पतपेढी थेरगावला। मित्रांनो, मी हे का सांगतो, हे जे घडलंय ते सांगतो, मी वेगळं सांगत नाही किंवा कुणावर टीका करत नाही। मित्रांनो, आपण ह्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देणे गरजेचं आहे। आपण बँकेत पैसे ठेवतो खरं, परंतु ते आपल्याला परत मिळतील का ही गॅरंटी नाही। जसं ग्राहक मंचानं आता 5 लाखाचा FDवर इन्शुरन्स केलेला आहे, पूर्वी तो 2 लाखाचा होता, हे बऱ्याच व्यक्तीला माहिती नसतं। जरी आपण नॅशनल बँकेत आपले 10 लाख 20 लाख 50 लाख असेल आणि बँक जर काही कारणास्तव इन्सॉल्वंट झाली, दिवाळ करून निघालं त्या बँकेचं, तर आपल्याला फक्त 5 लाखच मिळतात। हा कायदा आहे, हा नियम आहे, हा बऱ्याच व्यक्तीला माहिती नसतं आणि ती माहिती करून घेणं आपल्याला गरजेचं आहे। मित्रांनो, काही अज्ञानापोटी माणसाचं फार मोठं नुकसान होतं आणि चांगलं सांगणारी व्यक्ती आपल्याला योग्य वेळेत मिळाली पाहिजे आणि त्याचा आपण गंभीर्याने विचार करून त्याचा फायदा घेतला पाहिजे। जसं शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना टीचरचं आपण किंवा प्राध्यापकाचं प्रोफेसरचं आपण ऐकलं तर आपला फायदाच होईल, नुकसान कधी होत नाही। परंतु काही लोक सिरियस पण त्यांचं ऐकत नाही, माहिती असून सुद्धा दुर्लक्ष करतात। मित्रांनो, पुन्हा आयुष्यभर त्या गोष्टीचं महत्त्व कळून उपयोग होत नाही। वेळ प्रत्येकाला परमेश्वराने सारखीच दिलेली आहे, परंतु काही लोकांची प्रगती होते आणि काही लोकांची अधोगती होते। ह्याचं कारण एकच आहे की तुम्ही चांगल्या जर गोष्टी नाही केल्या आणि वेळेच्या वेळा जर नाही केल्या तर ते तुम्हाला परत करता येत नाही। म्हणून मित्रांनो, पैशाचा मोठा करार करता येतो। 5,000 भरले की 20 लाख रुपये लिहून देतो आपण। बँका भरलेले पैसे मिळत नाहीत, हे वस्तुस्थिती आपण पाहतोय। बँकेत पैसे ठेवण्याऐवजी आपण जर LIC ऑफ इंडियामध्ये पैसे ठेवले तर आपल्याला काय होतं, फार मोठी गॅरंटी मिळते आणि धोका कसल्याच प्रकारचा होत नाही। आपल्या जीवनातला धोका लिहून मिळतो। समजा एखाद्या माणसानं 5,000 भरले तर उद्या काय झालं तर त्या माणसाला आपण 20 लाख रुपये देतो, बँकवाला भरलेले पैसे देत नाही। वस्तुस्थिती पहा। आज रिझर्व्ह बँकेनं 4 कोऑपरेटिव्ह बँका आणि एक पतपेढीचं लायसन कॅन्सल केलं आहे। लायसन का कॅन्सल केलं ह्याचा विचार करा। आणि ह्या बँकामध्ये लोक पैसे ठेवतात, ठेवू नये असं नाही, परंतु मित्रांनो, आपली रिस्क वाढवू नये कधी आयुष्यामध्ये। रिस्क फ्री जीवन जगलं पाहिजे, धोकादायक जीवन अजिबात जगलं नाही पाहिजे। आपल्याला माहिती असताना किंवा माहिती झाल्यावर आपण दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःवर स्वतः संकट ओढवल्यासारखं आहे। जसं पावसाळ्यामध्ये पूर येतो, नदी नाले वाहून जातात, गुरंढोरं घरं वाहून जातात, माणसं वाहून जातात, आपण पाहतोय ना। आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळत नाही, म्हणजे काय होतं, केवळ मॅनेजमेंट किंवा प्लॅनिंग नसल्यामुळेच हे दिवस येतात ना। तसंच आहे ना, आपण पैसे तर कमवतो, खूप मेहनत करतो, परंतु आपल्याला उतार वयामध्ये आपल्याला जगण्यासाठी पैसे शिल्लक राहत नाहीत। हे केवळ आणि केवळ आपलं प्लॅनिंग व्यवस्थित नसल्यामुळे किंवा आपण न केल्यामुळेच आपल्याला हे वाईट दिवस येतात। मित्रांनो, आज सुद्धा आपण पाहतोय ना, आश्रमाची संख्या वाढते आहे,
आईवडिलांना मुलं सांभाळत नाहीत, आपण पाहतोय ना. मग ही अशी परिस्थिती का निर्माण होते त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला प्लॅनिंग करण्यासाठी टाईम असतो, वेळ असतो, परंतु आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर काय होतं, वाईट दिवस नक्की येतात. पैसे कमाचा पिरियड ठराविक असतो, परंतु जबाबदारी आपली मरेपर्यंत आपल्याला पैशाची गरज आहे आणि त्याचंच जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर आयुष्यात मेहनत करून वाईट दिवस आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. जसं पावसाळ्यात पाणी वाहून जातं आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळत नाही, याचा अर्थ काय होतो, कुठं तर आपलं नियोजन चुकत असतं आणि हे दुरुस्त करणं आपलं काम आहे. आता आम्ही पाहतोय बरेच व्यक्ती जिथं कसल्याच प्रकारची गॅरंटी नाही, असुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवणूक करतात, जसं शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सोनं चांदी, प्रॉपर्टी. वाईट गुंतवणूक नाही असं नाही, परंतु तिथं तुमचं पूर्ण स्वप्न पूर्ण होणार नाही किंवा जबाबदारी पूर्ण पाडता येणार नाही. जसं एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी जागा घेऊन ठेवली तुम्ही आणि मुलाला फीस भरायची, त्यावेळेस जागा विकेल का, योग्य किमतीला विकेल का, किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे ठेवलेत तुम्ही आणि त्यावेळेस म्युच्युअल फंडामध्ये मार्केट डाऊन असेल का अप असेल हे आपल्याला सांगता येईल का, मला सांगा. किंवा मधल्या पिरियडमध्ये समजा 0 वर्षाचा मुलगा मुलगी आहे आणि आपण जर प्लॅनिंग केलं त्यासाठी, तर आपण बचत जर बँकेत केली किंवा इतरत्र पोस्टात कुठं पण केली तर आपल्याला 20 वर्ष जगावं लागेल, त्याचे पैसे बचत करावं लागेल, त्यावेळेस त्या मुलाच्या शिक्षणाला पैसे मिळतील. आता आपण तर नैसर्गिक आहोत, आपण सांगू शकतो का कुठलाही माणूस किती दिवस जगेल, काय दुर्घटना घडेल माहिती आहे का. मग हे आपण रिस्क का घेतो मला सांगा ना. आपल्याला चांगली सुविधा असताना, आपल्याला सगळं प्लॅनिंग असताना आपण स्वतःहून संकट ओढवून घेतो मित्रांनो आणि परत आपण प्रत्येकासाठी मदतीसाठी धावा करतो, आपल्याला कुणीही मदतीला येत नाही. आणि सरकारच्या योजनेवर सुद्धा अवलंबून राहू नये मित्रांनो. आपल्या भारताची संख्या फार मोठी आहे. आपण कोविड पिरियडमध्ये पाहिले ना, हॉस्पिटल पुरत नव्हती, शाळा कॉलेजमध्ये हॉस्पिटल टाकली होती, उघड्या मैदानावर हॉस्पिटल टाकली होती, ऑक्सिजन मिळत नव्हता. म्हणजे आपली जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी, हे आपण समजलं पाहिजे ना. आपण काय करतो, जबाबदारी स्वतः घेत नाही अंगावर, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात. आपले मुलाबाळाचं शिक्षण, लग्न, आपले म्हातारपणी सोय, प्रॉपर्टी घेणे, ह्या सगळ्या जबाबदारी आपल्याच आहेत ना. आपण त्याच्याविषयी प्लॅनिंग करत नाही. माहिती तर आहे, कळत नाही असं कुणाला नाही, सगळ्यांना कळतं, परंतु इम्प्लिमेंट न केल्यामुळं किंवा उशीर केल्यामुळं अनेक नुकसान निर्माण होतात मित्रांनो. जसं आता आपल्याला मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न आपली जबाबदारी आहे ना. आपण जर कुठेही पैसे ठेवले पोस्टात, बँकेत, सोनं चांदी, तर तिथं आपल्याला योग्य वेळी आपल्याला पैसे मिळतील ही गॅरंटी आहे का, वाढून मिळतील माहिती आहे का. मग आपल्याला एवढं जर गॅरंटी नसेल तर आपण त्या ठिकाणी जावंच का. बरेच आता आम्हाला नवीन पिढीतले लोक म्हणतात की म्युच्युअल फंडमध्ये जास्त रिटर्न मिळते, बरोबर आहे, पण सब्जेक्ट टू मार्केट हे कशासाठी कंडिशन आहे बघा ना तुम्ही, कारण मार्केटवर डिपेंड आहे ना. मग आपल्याला माहिती असून आपण संकटात का जायचं, कारण आपण जर सुरक्षित जीवन जगलं तर आपल्याला धोका जरी झाला तर आपल्याला तिथं आधार मिळतो. तिथं शेअर मार्केट बँकेमध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, भरलेले पैसे आणि व्याज मिळेल. इथं पुढची गॅरंटी, न भरलेल्या पैशाचा इन्शुरन्स आपण करतो आणि जिथं भरले पैसे ती बँका देत नाहीत. आज कितीतरी बँका लॉकआउट होतात आपण पाहतोय. म्हणून मित्रांनो, आणि हॉस्पिटलचं पण तसंच आहे, आपल्याला किती गरज पडेल उद्या सांगता येत नाही, म्हणून हॉस्पिटलचा पण करार मजबूत करणं गरजेचं आहे. उद्या जर आपल्याला काही प्रॉब्लेम निर्माण झाला, अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला, ऑपरेशन झालं तर इन्शुरन्स वाढून मिळत नाही, म्हणून त्यासाठी मोठी पॉलिसी करणं गरजेचं आहे मित्रांनो. पॉलिसी म्हणजेच तुम्हाला पैशाचा करार आहे आणि पैसे कमवायचा एक पिरियड असतो. 25 वर्षापासून 60 वर्षापर्यंत माणूस पैसे कमवतो. नोकरी सरकारी असो किंवा खाजगी असू द्या, परंतु एक दिवस माणूस रिटायर होतो, पैसे इन्कम बंद होतं आणि खर्च चालूच असतो. हे होणारा फार कळत हा मानवजातीवर फार मोठं संकट आहे. ह्याचा जर गांभीर्याने विचार केला तर तुम्ही प्लॅनिंग केलं तरच फायदा होईल, नाहीतर वय वाढत जाईल, रिटायर हो आपण आणि पैशाचा प्रॉब्लेम सुटणार नाही. असे कितीतरी लोकांच्या आम्ही समस्या रोज पाहतोय मित्रांनो. इन्कमच्या 20% 30% आपण इन्कम ब्लॉक केलं पाहिजे, कारण पगारच कमी मिळते म्हणून आपण बचत केली पाहिजे आणि सक्तीची बचत पाहिजे. बँकेमध्ये सक्तीची बचत नसते, बँकेत आज भरले तर उद्या आपण काढू शकतो आणि विड्रॉल करून पासबुक भरपूर रिकामी होतात आणि आपल्या पगड 1 रुपया पण राहत नाही. हे सगळ्यांचं गणित आहे जवळपास. आपल्या कर्मानंच आपल्याला धोका होतो, कुणी धोका द्यायची गरज नाही मित्रांनो. आणि चुकीच्या ठिकाणी आपण जाऊन आपलं आर्थिक नुकसान होतं हे बऱ्याच व्यक्तीला फार वेळ निघून गेल्यास कळतं. मित्रांनो, आपण नेहमी बचत केली पाहिजे आणि आपल्या खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे. तुम्ही पैसे किती कमवता ह्याला कसलंच महत्त्व नाही. आज आम्ही पाहतोय 2-2, 3-3 लाख रुपये पगार सॅलरी असतो, परंतु सगळा EMI, सगळं लोन असतं. मला सांगा,
तुमचं उत्पन्न बंद झालं, रिटायर झाले की लोन संपतात आणि परत काय करणार? मला सांगा ना. आपली मुलं तर सांभाळतील गॅरंटी आहे का? आपल्या जबाबदाऱ्यापासून पळ कधी काढू नये. आपल्या जबाबदारीचा ॲग्रीमेंट होतं. जसं मी म्हणलं 5,000 भरले की 20 लाख रुपये आपण लिहून देतो आणि काही नाही झालं तर 20 लाखाचे 40 लाख रुपये आपण देतो. म्हणजे आपल्याला इन्कम पण बँकेपेक्षा जास्त मिळतं. 2 वर्षानंतर पैसे वापरता येतात. आता तर लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे. लाईफ टाईम आयुष्यभर इन्कम मिळतं आणि आयुष्यभर इन्शुरन्स वय वाढत तसं वाढत जातो. फक्त 15 वर्षे भरायची. पूर्वी मनी बॅक प्लॅन आपल्याकडे होते. जसं एखाद्या व्यक्तीचं वय 40 असेल आणि त्यांनी जर 15 वर्षाची मनी बॅक घेतली पॉलिसी 20 वर्षाची, तर 60व्या वर्षी तो रिटायर होतो आणि इन्कम स्टॉप होतं आणि पॉलिसी पण संपते. म्हणजे खरा इन्शुरन्स तो नव्हता. कारण ज्यावेळेस तुम्हाला नंतर नवीन पॉलिसी पण काढता येत नाही, वयामध्ये आपण बसत नसल्यामुळे किंवा आपल्याला प्रीमियम भरायला पैसे नसल्यामुळे आपण पॉलिसी पण काढू शकत नाही आणि पॉलिसी मिळत पण नाही. परंतु आता असं नाही. 15 वर्षे पैसे भरायचे आणि आयुष्यभर तुम्हाला पैसे मिळतील आणि आयुष्यभर इन्शुरन्स वाढत जाईल न प्रीमियम भरता. म्हणून अशी लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी करा आणि लाईफ लाँग आपल्याला मेडिक्लेम इन्शुरन्स रिन्यू करता येतं. आता बघा, बरेच व्यक्ती कंपनीची कॉर्पोरेट पॉलिसी असते, जी स्टँडर्ड असते पॉलिसी, ती इंडिव्हिज्युअल पॉलिसीमध्ये कन्वर्ट होत नाही. बरेच लोक तेच पॉलिसी ठेवतात आणि पुढे नोकरी सोडली किंवा रिटायर झाल्यानंतर पुन्हा त्यांना इन्शुरन्स कुठलाच मिळत नाही किंवा ती पॉलिसी तुमची इंडिव्हिज्युअल पॉलिसीमध्ये कन्वर्ट होत नाही. म्हणजे आपल्याला माहिती असून किंवा न माहिती नसताना आपण धोका खात असतो मित्रांनो. आता भारताची लोकसंख्या जगात नंबर 1 झाली आहे, परंतु कुणाकडंच प्लॅनिंग नाही. आम्ही पाहतोय रोज. लोक फक्त आजचं बघतात. मित्रांनो, असं करू नका. आपल्या कुटुंबाला फसवल्यासारखं होईल, स्वतःला फसवल्यासारखं होईल, देशाला फसवल्यासारखं होईल. इन्शुरन्स म्हणजे आपलं इन्कम सुरक्षित करणं आणि मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे तुमच्या जीवनात होणारा हॉस्पिटलचा खर्च कोणी तर दुसऱ्या व्यक्तीनं देणं. आता आमचे असे किती तर मार्केटमध्ये रोज आम्ही एक्झाम्पल पाहतोय. एक व्यक्ती पॉलिसी रिन्यू करत नव्हती. त्यांचा 15,000 प्रीमियम होता आणि प्रीमियम वाढला होता 20,000 झाला. मग त्यांना मी सांगून नंतर रिन्यू केली मेमध्ये 2023ला आणि त्यांचा ऑगस्टमध्ये 53,000चा क्लेम आला. मित्रांनो, 20,000चे 53,000 कुणी तर देते का 2-3 महिन्यात? आणि बरेच लोक म्हणतात मेडिक्लेमचे पैसे परत मिळत नाहीत. तुम्ही सांगू शकता का उद्या नुकसान किती होणार आहे का नाही होणार आहे? मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आपण काय करतो, उगीच खोट्या गॅरंटीखाली आपण जीवन जगत असतो, चुकीच्या माणसाचं ऐकत असतो आणि आपण फसत असतो. मित्रांनो, आज मला सांगा, पेन्शन कुणालाच नाही, सरकारी नोकऱ्यातसुद्धा, परंतु पेन्शन प्लॅन बरेच व्यक्ती घेत नाहीत. हे स्वतःवर ओढवलेलं संकट आहे. मित्रांनो, सांगायचं आमचं काम आहे. आज जरी नाही तुम्हाला खरं पटलं तर एक दिवस पटेल, परंतु त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल. समय आणि समज ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्या वेळेला आपण इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आज मला सांगा, 15 ते 20 हजारामध्ये आपल्याला 5 लाखाचा मेडिक्लेम मिळतो. मित्रांनो, 5 लाखाचा मेडिक्लेम केला तर तुम्हाला उद्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेता येतं आणि मोठा आजार झाल्यानंतर कुठलेही आपल्याला मेडिक्लेम किंवा LICची पॉलिसी मिळत नाही. वय वाढल्यानंतरसुद्धा मिळत नाही. म्हणून लवकरात लवकर पॉलिसी करा. आपल्याला इन्कम इन्शुरन्स घ्या आणि मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. मित्रांनो, तुमच्या जीवनात होणारं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी हे करार असतात. तुमचा खर्च कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हे करार असतात. तुम्हाला भविष्यात वेळोवेळी 2 वर्षानंतर पैसे पाहिजे असेल तरी हे करार असतात. तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेव पैशाचा करार आहे. म्हणून हा लवकर करून घेणं गरजेचं आहे. टाळाटाळ केल्यानंतर उद्या मिळेल का नाही सांगता येत नाही. आजसुद्धा आम्ही कित्येक लोकांना पॉलिसी देऊ शकत नाही. त्यांना पण असं सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं होतं, परंतु दुर्लक्ष जाणून बुजून केलं जातं. मित्रांनो, स्वतःच्या संसारामध्ये अनेक अडचणी आपल्या हाताने निर्माण होतात. आपण जर पैसेच नाही ठेवले तर आपल्याला कोणी तर पैसे देईल का, मला सांगा ना. आणि बँकेत ठेवले तर आपण खर्चून मोकळं होतो आपण ना. पैसे नेहमी संपतात. कुठलाही माणूस व्यर्थ खर्च करत नाही. आम्ही कुणाला दोष देत नाही. परंतु मित्रांनो, सत्य परिस्थिती अशी आहे की बँकेचे पासबुक बरोबर रिकामे होतात पण 1 रुपया पण शिल्लक राहत नाही. म्हणून स्वतःचं नुकसान करू नका मित्रांनो. आता बरेच व्यक्ती म्हणतात नोकरी परमनंट नाही. मित्रांनो, सत्य आहे, परमनंट नोकरी नाही. परंतु मला सांगा, नोकरीचा आणि संकटाचा काही संबंध आहे का? तुमच्या जीवनात कुठलंही आर्थिक संकट नोकरी बघून येतं का? पैसे बघून येतं का? आजार कधी
माणसाची परिस्थिती बघून येत असतो का? मला सांगा. वेळ टायमिंग सांगून येतं का? आपण जीवन सुरक्षित जगणं हे आपल्या हातात आहे आणि ते जर आपण नाही केलं वेळेला तर आपल्याला आर्थिक नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. बघा आता बँका काय करतात, आता एफ डीला 5% व्याज आहे. 1,00,000 रुपये ठेवले तर 5,000 रुपये व्याज मिळतं. तेच आपण 20,000 रुपये देतो वर्षाला 1,00,000ला व्याज. कारण आपण बचत न केल्यामुळे आपल्याला असं जास्त व्याज द्यावं लागतं. म्हणजे आपल्या उत्पन्नातला बराच भाग आपण बँकेला आणि डिपॉझिट होल्डरला देतो. मित्रांनो, तुम्ही जेवढ्या चांगल्या गोष्टीला दुर्लक्ष कराल तेवढं तुमचं नुकसान होईल आणि पुन्हा तुम्हाला काही करता येत नाही. वेळ हे माणसाच्या हातात दिलेले परमेश्वरानं मोठी ताकद आहे. त्याचा आपण योग्य वापर केला तरच आपला फायदा होईल. म्हणून लवकरात लवकर मेडिक्लेम करा, मोठी पॉलिसी करा. कारण पुढे पॉलिसी मिळेल का नाही सांगता येत नाही. पॉलिसी म्हणजे इन्कम ॲग्रीमेंट असतं. फोन करा, माहिती घ्या. जेवढं दुर्लक्ष कराल तेवढं तुमचं नुकसान होईल आणि दुसऱ्याचा किस्सा भरेल, तुमचा रिकामा होईल. मित्रांनो, गरीब माणूस का होतो? विचार आणि कर्मानं. कर्मात एवढी ताकद आहे, तुम्ही काहीही बनवू शकता. परंतु मनात चांगले विचारून ॲक्शन घेतली पाहिजे. बरेच लोक ॲक्शन वेळेला घेत नाहीत आणि तज्ज्ञ माणसाचं आपण ऐकलं नाही तर नुकसान नक्की होतं. तर आम्ही गेली 25 वर्षाला ह्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. फोन आमचा टाळाटाळ करतात, दुर्लक्ष करतात. मित्रांनो, हे काय चाललं आहे मला सांगा. कलियुगामध्ये अशा गोष्टी घडत असतात, परंतु आपण ह्या जर गोष्टीकडे गांभीर्याने नाही बघितलं, इम्प्लिमेंट नाही केलं तर तुमचंच नुकसान होणार आहे. एक दिवस आमचे हे शब्द तुम्हाला फार महत्त्वाचे वाटतील, परंतु गेलेली वेळ आणता येत नाही आणि पुढे येणारी वेळ कशी आहे ती माहिती नाही. त्याच्यामुळं फसवणूक स्वतःची करून घेऊ नका. आपलं जे उत्पन्न आहे त्याच्यात 20% 30% बचत करा आणि मेडिक्लेम इन्शुरन्स पण घ्या. ओके, थँक्यू.